शेतकरी संपाचा परिणाम आता शहरी भागात देखील जाणवू लागलेला आहे। पुण्यातील महात्मा फुले मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना भाजी खरेदीसाठी काहीसे जास्त पैसे आता मोजावे लागतात। पुणेकरांच्या या सगळ्या संदर्भात आणि या संपासंदर्भात काय प्रतिक्रिया आहे आम्ही जाणून घेतल्या आहेत। पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेली ही प्रसिद्ध महात्मा फुले मंडई शहरामध्ये खरं तर अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या मंडई आहेत, परंतु ही पुण्याची अगदी सुरुवातीपासूनची मंडई ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक भाजीपाला आणि फळफळावळ खरेदी करण्यासाठी येतात। पुण्यामधली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी शेतकरी संपाचा परिणाम झाल्याचं आपण पाहिलं। जवळपास 35 ते 40% वाहनं त्या ठिकाणी कमी आल्याचं आज दिसून आलं। मात्र याचा ग्राहकांवरती काय परिणाम आज जाणवतोय का हे पाहण्यासाठी आपण या महात्मा फुले मंडईमध्ये आलेलो आहोत। इथं काही गृहिणी आहेत ज्या भाजीपाला खरेदी करतायत। काय तुम्ही घेतलंय आणि आज दरामध्ये काही तुम्हाला फरक जाणवलाय का? नाही, आम्हाला नेहमीपेक्षा भावामध्ये काही फरक जाणवलेला नाहीये। आम्ही टोमॅटो खरेदी केले नेहमीच्या भावाप्रमाणे 20 रुपये किलो प्रमाणेच आहेत। अजूनही फारसा फरक पडलेला नाहीये। तुम्ही काय खरेदी केलं? मी शेंगा घेतल्या, टोमॅटो घेतले। काही फरक जाणवला? काही नाही रोजची हरकत। तुम्ही काय खरेदी केलं काका? अच्छा, काय फरक जाणवला का आजच्या दरामध्ये? महाग आहे थोडे। किती? 10 रुपये। काकू तुम्ही काय खरेदी केलं? फ्लावर। अच्छा, काय दरामध्ये काय फरक जाणवला? नाही, 10 रुपये पाव मिळाला। अच्छा, जो नेहमीचाच दर आहे। हो। तर आज या संपाचा परिणाम मंडईमध्ये म्हणजे थेट ग्राहकांवरती पुण्यामध्ये फारसा जाणवत नाहीये। मात्र याच्यामध्ये फरक आहेत। कोणती भाजी ग्राहक खरेदी करतायत याच्यामध्ये फरक आहे। कोणत्या भाज्या आहेत तुमच्याकडे आणि काही दरामध्ये फरक आहे? पालक आहे, लाल माठ आहे आणि चुका आहे। आज काही दरामध्ये फरक आहे का याचा? फरक म्हणजे दुपटीने फरक आहे। किती रुपयाला ही भाजीची गड्डी तुम्ही देताय? 20 रुपये देतो आम्ही। 16 रुपये खरेदी केले। आज कितीला देताय? 20 ला। आणि काल 10 रुपये होते। आज काही तुम्हाला महाग भेटली? संप आहे ना शेतकऱ्यांचा, त्याच्यामुळे आम्हाला फरक पडलाय, त्यामुळे आज माल महाग मिळाला। अच्छा, तर ही गड्डी 20 रुपयाला तुम्ही विकताय आज। काका, ही कोथिंबीर किती रुपयाला आहे? गड्डी किती रुपयाला आहे आणि हा वाटा? गड्डी 20 रुपयाला आहे, 30 रुपयाला आहे, 30 रुपयाला आहे। 30 रुपयाला आहे। काल कितीला होती? काल 10 रुपयाला होती। एवढा डबलच परिणाम झाला एवढा? तुम्हाला जेवढ्याला भेटली काल त्याच्याहून आज अधिक महाग भेटली का? काल आम्हाला 8 रुपये भेटली, आज ती 22 रुपये भेटली। काकू, खरेदी केलं तुम्ही हे भाजीपाला, काय फरक वाटला का आज किमतीमध्ये? भाव खूप आहे भाज्यांना। कोणत्या भाज्या खरेदी केल्या? आता मेथी घेतली 30 रुपयाला 1, 50 ला 2। परत दुसऱ्या काही भाज्या घेतल्या। कोथमीरची गड्डी 10 रुपयाला, तर आज 20 ला आणि 30 ला कोथमीरची गड्डी। कोथिंबीर 45 रुपयाला कोथिंबीर आणि 10 रुपयाचे टोमॅटो झाले 40 रुपये किलो। आणि बटाटा वाढला 50 ने दिला आज आम्हाला सकाळी। तर काल किंवा परवा किंवा काही दिवसांपूर्वी ज्या दराने तुम्ही भाज्या खरेदी केल्या होत्या त्या दरामध्ये आणि आजच्या दरामध्ये फरक आहे का? टिपटिपी पडला आजचा बाजार खूप आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे ध्यानात येतं की जो भाजीपाला किंवा ज्या भाज्या दररोज ताज्या मंडईमध्ये येतात त्यांच्या दरामध्ये आज वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। इथं चाकवत असेल, मेथी असेल किंवा इतर भाज्या असतील किंवा कोथिंबीर असेल। मात्र आधी या ठिकाणी 2 किंवा 3 दिवसांपूर्वी आलेला जो माल आहे, मग तो फ्लॉवर असेल, कोबी असेल किंवा टोमॅटो असतील, त्यांच्या दरांमध्ये मात्र फारसा परिणाम इथं झाल्याचं दिसत नाही। मात्र आज हा जो परिणाम दिसलाय तो उद्या आणखी वाढत जाईल अशी शक्यता आहे। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे।